इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. अहो पुणेकरांनो, खिशातली पुडी सांभाळा. काँग्रेस भवनात पेटली व्यसनाची होळी. पुण्यात सध्या उन्हाचा पारा 40 पार गेला. हे काय कमी होतं म्हणून की काय? 31 मे रोजी जागतिक तंबाखू निषेध दिनाचा मुहूर्त साधून पुणे काँग्रेस भवनाच्या पटांगणात चक्क होळी पेटवण्यात आली. पण सुदैवाने ही होळी लाकडांची किंवा पुरणपोळीची नव्हती, तर चक्क पुणेकर तरुणांच्या खिशाला आणि फुफ्फुसाला चाट लावणाऱ्या तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थाची होती. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनी या अनोख्या व्यसनांच्या होळीचे आयोजन केले होते. आता पुण्यात आंदोलन म्हटलं की गर्दी आणि घोषणा आल्याच. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व्यसनमुक्ती चळवळीचे जनक डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी भाषणाची फटकेबाजी करताना सांगितले की अहो, देशाची प्रगती करायची तर तरुण निरोगी हवेत, पण सध्या जाहिरातीचे चकाचक रंग दाखवून आमच्या तरुणांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आता साखळी उपोषणापेक्षा सातत्याने जनजागृती नावाचे ढोस देणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी इतक्या गोड शब्दात कडू सत्य मांडले की तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी खिशातील माव्याची पुडी नकळत मागे सरकवली असेल यात शंका नाही. अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनीही आपल्या भाषणात सरकार आणि व्यसनी तरुण दोघांचे कान टोचले. तरुण पिढी जर अशीच धूर सोडत बसली तर देशाच्या प्रगतीचे इंजिन कसे धावणार, असा रोकड सवाल त्यांनी केला. केवळ आजच नाही तर भविष्यात शाळा कॉलेजांमध्ये जाऊन तरुणांचे प्रबोधन आणि गरज पडल्यास कान उघडणी करण्याचा वेढाच त्यांनी उचलला आहे. यावर कडी म्हणजे पुणे मनपा काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी थेट पुणे शहरातल्या ड्रग्सच्या समस्येवर बोट ठेवले. आमचे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, त्याला व्यसनाचे माहेरघर होऊ देणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. कार्यक्रमात घोषणाबाजी तर अशी झाली की शनिवार वाड्यापर्यंत आवाज जावा. सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा आणि तंबाखू, सिगारेट, ड्रग्सला द्या झटका, युवा पिढी वाचवा, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. त्यानंतर डॉक्टर गंगवाल यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची भीष्म प्रतिज्ञा दिली. तिथले फलक आणि पोस्टर्स पाहून तर तंबाखू खाणाऱ्यालाही कॅन्सरच्या भीतीने घाम फुटला असता. या धूरमुक्त सोहळ्याला हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल सावंत, द.स. पोळेकर, बाळासाहेब आमराळे, दत्ता जाधव, राजाभाऊ कदम, अविनाश अडसूळ, राहुल वंजारी, सुरेश नागरे, दिलीप लोळगे, ॲडव्होकेट फैयाज शेख, राजेंद्र भुतडा, वेदिका संगपाळ, किशोर मारणे, शिवाजी सोनार, कान्होजी जेथे, हर्षद हांडे, युवक काँग्रेसचे राहुल सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडक्यात काय तर पुण्यातल्या या होळीने तंबाखूचा धूर केला खरा, पण तो समाज सुधारण्यासाठी. आता बघूया या होळीनंतर तरी पुणेकर तरुणांच्या डोक्यातील धूर निघतो का आणि ते आरोग्याची सुपारी नक्की कशी वाजवतात. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.